ताण आणि पचन यांचं एक अदृश्य नातं असतं. नमस्कार मित्रांनो, मी शिवराज काटे तुमचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत ताण आणि पचन याचा संबंध कसा आहे. ताण आला की आपल्याला पोटदुखी, फुगलेलं पोट किंवा भूक कमी का लागते? कारण ताण फक्त मेंदूला नाही तर तुमच्या गटला म्हणजे पचन संस्थेला पण तोडत असतो. आपलं मेंदू आणि आतडे हे गट ब्रेन ॲक्सिसने जोडलेलं असतं. जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता, मेंदू फाईट ऑर फ्लाईट सिग्नल देतो आणि पचनाची गती अचानक मंदावते. स्ट्रेसमुळे चांगल्या बॅक्टेरियांची संख्या कमी होते आणि हानिकारक बॅक्टेरियांची संख्या वाढते. फुगलेलं पोट, कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता, ॲसिडिटी यासारख्या समस्या सुरू होतात. त्यामुळे दीर्घकाळ जर असाच ताण राहिला तर त्याचे रूपांतर लिकी गट सारख्या गंभीर परिस्थितीमध्ये होऊ शकते, जिथे शरीरामधील विषारी पदार्थ पुन्हा रक्तामध्ये मिसळले जातात. स्ट्रेस कमी करण्यासाठी दररोज तुम्ही डीप ब्रीदिंग करू शकता, हलकी चाल ठेवू शकता, भरपूर पाणी पिऊ शकता, नैसर्गिक आहार आणि झोप पुरेशी घेणं गरजेचं आहे. हे सगळं तुमच्या गटला बळकट ठेवतं. लक्षात ठेवा, निरोगी पचन म्हणजे निरोगी मन. ताणावर नियंत्रण ठेवा आणि तुमचं आरोग्य पुन्हा रिसेट करा. याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांसमवेत नक्की शेअर करा. धन्यवाद.